मुंबईमध्ये तुर्तास सध्या पाऊस नाहीये, त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते। मध्य रेल्वेची वाहतूक ही 5 ते 10 मिनिटे उशिराने सुरू आहे। हार्बर मार्गावरती 10 ते 15 मिनिटे सध्या वाहतूक उशिराने सुरू आहे। पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा सध्या सुरळीत सुरू असल्याचं कळतंय। पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे। हवाई वाहतूक देखील सध्या वेळेमध्ये सुरू असल्याची माहिती मिळते। आणि ही कल्याण स्थानकामधली दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणावरती आज स्थानकामध्ये गर्दी झालेली आहे। ही सकाळची दृश्य आहे। अनेक जण सकाळी कामासाठी बाहेर पडलेले असतात। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, तुर्तास तरी मुंबईतली स्थिती समाधानकारक आहे। रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल ही सुरळीत सुरू असल्याचं कळतंय। अमोल, केवळ मुंबईच नाही तर MMR परिसर जिथं काल अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता आणि खबरदारीचा उपाय म्हणून आज या परिसरातल्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। तो मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पनवेल हा सगळा जो परिसर आहे तिथं आज सकाळपासूनच नव्हे तर काल रात्रीपासूनच पावसानं उसंत घेतली आहे। मी सध्या कुर्ल्याच्या त्याच परिसरात आहे जिथं काल प्रचंड पाणी साचल्यानं हार्बर लाईन पूर्णपणे ठप्प झाली होती। टिळकनगर आणि कुर्ला या स्थानकाच्या दरम्यान हा जो ट्रॅक आज पूर्णपणे कोरडा दिसतोय तो पूर्णपणे ट्रॅक काल पाण्याच्या खाली गेलेला होता। ट्रॅकच्या लगत काही प्रमाणात पाणी आहे, परंतु तो सखल भाग असल्यानं तिथं काहीसं पाणी कायमच पाहायला मिळतं। परंतु आज आसमान सुद्धा खूप साफ आपल्याला दिसतंय। ढगांची सुद्धा इतकी गर्दी नाहीये की पावसाची आज शक्यता फार मोठ्या प्रमाणात राहील। त्यामुळे रेल्वे मार्ग असेल, रस्ते मार्ग असेल, सगळीकडे वाहतूक सुरळीत सुरू आहे। मी माझे कॅमेरामॅन अनुप यांना सांगेल की त्यांनी एकदा रस्ते मार्गाची सुद्धा वाहतूक दाखवावी। आज संपूर्ण जे जनजीवन आहे मुंबईचं सकाळच्या वेळचं ते सर्वसामान्य आहे, परंतु जर दुपारनंतर पावसानं जोर पकडला तर कालसारखी परिस्थिती उद्भवू शकते। आज भलेही शाळांना सुट्टी असली तरी कार्यालय नियमित वेळेत सुरू आहेत। मध्य आणि हार्बर लाईन जसं तू सांगितलंस की काहीशा विलंबानं का होईना परंतु सुरळीत सुरू आहेत। हवाई मार्गाची वाहतूक सुरू आहे। ज्या ज्या भागात रेड अलर्ट दिलेला होता तिथं स्थानिक प्रशासन म्हणजे तिथल्या पालिका प्रशासनांनी खबरदारीचा उपाय म्हणून सकाळपासूनच आपले अधिकारी प्रत्येक हॉटस्पॉटवर तैनात केलेले आहेत। परंतु आज निसर्गाच्या कृपेनं पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानं मुंबईकरांसाठी एक सर्वसामान्य सकाळ आजची सुरुवात झालेली आहे। पुढच्या काही तासात जर पाऊस झाला तर प्रशासनाची पूर्णपणे सज्जता आहे त्याच्याशी सामना करण्यासाठी। दुपारनंतर आज मुंबईत 2:22 4.40 ची भरती अपेक्षित आहे। त्यामुळे भरती सुद्धा 4.5च्या आतमध्ये आहे, 4.5 किलोमीटरच्या। त्यामुळे आज जर संध्याकाळी पाऊस झाला तर काहीशी परिस्थिती बिकट होऊ शकते, परंतु सध्याचं जीवन सध्या तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल सध्या तरी सुरळीत असल्याचं कळतंय। धन्यवाद अमेय दिलेल्या माहितीबद्दल। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा तुझं।